आणि आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत। ढगे सर, कसं इंटरप्रिट करायचं या घटनेला? हे तांत्रिक अडचणीमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहोत। आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत आहेत। देवळाणकर सर, जसं आता ब्रिगेडियर महाजनांनी सांगितलं की या हल्ल्याचं टायमिंग हे खूप काही सांगणार आहे। ते नक्कीच आहे, स्वाभाविकपणे आहे। एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती आहेत आणि अमेरिकेमध्ये नवीन सरकार येऊन जेमतेम 2 महिने होत नाहीये तोपर्यंत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारताच्या भेटीवरती येत आहेत। त्यांच्या दृष्टिकोनातनं काश्मीरच्या प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करणं, ज्याला ग्लोबलायझेशन ऑफ काश्मीर इश्यू, यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आलेला आहे। त्याच्या माध्यमातून काश्मीरकडे सगळ्या जगाचं लक्ष आकर्षित करणं, काश्मीर हा पुन्हा एकदा न्यूक्लिअर फ्लॅश पॉइंट आहे हे जगापुढे मांडणं, हे पाकिस्तानचे उद्देश आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 नंतर आपण जेव्हा जम्मू आणि काश्मीरची पुनर्रचना केलेली होती, त्यानंतर आपण इथलं दहशतवादाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती कमी झालेलं होतं। पर्यटक तिथं जाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं होतं आणि पुन्हा एकदा जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था पूर्वपदावरती यायला लागली होती। अशा वेळेला पाकिस्तान हा यामुळे निश्चितपणे बिथरलेला होता। त्यामुळे आमचं अस्तित्व, दहशतवादाचं अस्तित्व पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये आहे हे दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारचे हल्ले केले गेले। ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्यानंतर देखील त्वरित अशा प्रकारचा धार्मिक पर्यटकांवरती हल्ला केला गेला होता। त्यानंतर काही कामगारांवरती, विशेष करून टनेल किंवा कन्स्ट्रक्शन जे लेबरर्स आहेत त्यांच्यावरती अटॅक केला गेला आणि आता पर्यटकांवरती केला गेला। त्यामुळे जाणीवपूर्वक याच्या माध्यमातून मेसेज देणं, लोकांमध्ये भीती निर्माण करणं, जेणेकरून JNK मध्ये लोक जाऊ नयेत आणि जे जम्मू आणि काश्मीरच्या आर्थिक प्रगतीला जो आता बळकटी मिळते आहे ती मिळू नाहीत आणि लक्ष डायव्हर्ट व्हावं या दृष्टिकोनातनं केलेलं पाकिस्तानकडनं ही कुरघोडी आहे, हे स्पष्ट आहे। अगदी, आणि म्हणजे काश्मीरमध्ये जर आपण कधी गेलं तर तिथले स्थानिक अगदी छातीठोकपणे सांगतात की इथे स्थानिकांवर हल्ला होईल, सुरक्षा दलांवर हल्ला होईल, पण पर्यटकांवर हल्ला होत नाही। मात्र ही घटना अशा प्रकाराला छेद देणारी आहे देवाणकर सर। नक्कीच आहे। याचं कारण असं आहे की 2019 ते 2025 आहे, या गेल्या 4-5 वर्षांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली होती। तुम्ही जर श्रीनगरला जरी गेला तर तुम्हाला दिसेल ज्या पद्धतीने तिथं आता हॉटेल्स असतील किंवा त्यांचे रेट्स तुम्ही बघा, ज्या पद्धतीने वाढलेत, बुकिंग्स मिळत नाहीयेत आणि प्रचंड जगभरातनं पर्यटक त्या ठिकाणी यायला लागले आणि सिच्युएशन नॉर्मलसीला यायला लागली। म्हणजे सिच्युएशन परत जेव्हा नॉर्मल होती तेव्हा निश्चितपणे पाकिस्तानसाठी तो यासाठी अस्थिरता निर्माण करणारा घटक असतो, कारण त्यांचे जे या बाबतीमधले नियोजन आहेत ते त्याच्यामधनं पूर्णपणे फेल जातात। त्यामुळे पर्यटन प्रचंड वाढलेलं आहे। महाडीबीटी थ्रू लोकांना डायरेक्ट बेनिफिट मिळतो आहे। जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था पूर्वपदावरती येते, उद्योगधंदे वाढायला लागलेले आहेत। या सगळ्या गोष्टींना कुठेतरी मुद्दामून छेद द्यायचा, त्याच्याकडनं डायव्हर्जन करायचं या दृष्टिकोनातनं आणि आमचं अस्तित्व तिथं अजूनही आहे हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानकडनं केली गेलेली कुरघोडी आहे। बर, देवाणकर सर तुम्ही सोबत राहा। आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, या घटनेला सुरक्षेच्या दृष्टीने कसं इंटरप्रिट करायचं? नक्कीच ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे याला वेगवेगळ्या अँगलला आपल्याला पाहावं लागेल। पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेतरी जे आहे इंटेलिजन्स, म्हणजे ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट आपण ज्याला म्हणतो, ते ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट त्या ठिकाणी मिळालं नाही। म्हणूनच या घटनेला जे आहे एक प्रकारे इम्प्लिमेंट करण्यामध्ये ते अतिरेकी जे आहेत ते यशस्वी झाले असतील। जी बातमी येते TRF ही जी संघटना आहे, थोडक्यात द रेझिस्टन्स फ्रंट, म्हणजे थोडक्यात जैश ए मोहम्मदचं एक आउटफिट, एक प्रकारे जे आहे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला त्या ठिकाणी घडवलेला आहे, ही दुसरी गोष्ट। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारच्या हल्ल्यामधून एक प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह या दहशतवादी संघटनेला जे हासिल करायचे त्यामधलं सर्वात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तिथल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करणं। कारण टायमिंग खूप महत्वाची, येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी अमरनाथ यात्रा आहे। मागच्या काही वर्षांपासून जे आहे जम्मू आणि काश्मीर मधली परिस्थिती, मुख्यतः सेक्युरिटी रिलेटेड परिस्थिती जी आहे ती निवळण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहेत। अशा प्रकारची मेसेजिंग सामान्य लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून अशा प्रकारचा हल्ला करणं, अमरनाथ यात्रेपासून हिंदू धर्मियांना जे आहे एक प्रकारे त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न करणं आणि त्या ठिकाणी जे टुरिझमच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरमध्ये वेगवेगळ्या भागामधून लोक त्या ठिकाणी येत आहेत त्यांना सुद्धा तिथे येण्यापासून परावृत्त करणं आणि या सगळ्या गोष्टींमधून जम्मू काश्मीरला धुमसट ठेवणं हा सगळा ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी असू शकेल। आणि म्हणूनच
एक प्रकारे या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे. सुरक्षेच्या दुसऱ्याही अँगलला आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल की 3च दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांनी एका भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की जम्मू आणि काश्मीर आमच्यासाठी ज्युबिलर वेल आहे. म्हणजे जम्मू आणि काश्मीर आणि पाकिस्तान जो आहे हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर 3 दिवसातच अशा प्रकारे पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेतर्फे त्या ठिकाणी हल्ला होतो. या सगळ्या गोष्टींना जे आहे टायमिंग असो, कुठेतरी जे आहे आपल्या इंटेलिजन्स इनपुटचं फेल्युअर असो आणि मुख्यतः लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं ऑब्जेक्टिव्ह असो, कारण लोकांची नावं विचारून विचारून हिंदूंवरच त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून आपल्याला जे आहे असं इंटरप्रिट करावं लागेल. तर ढगे सर, आपल्याला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मला वाटतं पुलवामा हल्ल्याची जी मॅग्निट्यूड होती त्यानंतर एवढ्या मोठ्या मॅग्निट्यूडचा हा पहिलाच हल्ला आहे मला वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग. नक्कीच 2019 नंतर आतापर्यंत मागच्या वर्षी सुद्धा जे आहेत काही त्या ठिकाणी हल्ले झाले, पण त्यामध्ये जे आहेत लष्कराच्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध, काही जवानांविरुद्ध त्या ठिकाणी हल्ले होते. आणि नक्कीच आकडा जो आहे तो डबल डिजिटमध्ये त्या ठिकाणी गेला नव्हता. आतापर्यंत ज्या बातम्या येत आहेत तर त्याच्यानुसार जो आहे आकडा म्हणजे मृतांचा आकडा जो आहे तो डबल डिजिटमध्ये असण्याची शक्यता आहे. ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट 2019 पासून 2025 पर्यंत खऱ्या अर्थानं आपण सेक्युरिटी ग्रीड त्या पुलवामा हल्ल्यानंतरची जी आहे जम्मू आणि काश्मीर मधली आपण सेक्युरिटी ग्रीड मजबूत केली होती. इन्फिल्ट्रेशनला जो आहे आपण मोठ्या प्रमाणावर पायबंद घातला होता. आणि म्हणूनच हा हल्ला जो आहे महत्वाचा ठरतो. फक्त मृतांची संख्या जास्त आहे म्हणून नाही, तर ज्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह यांना साध्य करायचे आणि काही अंशी ते त्या ठिकाणी जे आहेत यशस्वी झालेले आहे पहिल्या तरी स्टेपमध्ये, त्यामुळे हा हल्ला जो आहे नक्कीच महत्वाचा ठरतो. बर, देवाणकर सर, आपण बघितलंय अगदी म्हणजे हा हल्ला घडल्यानंतर अमित शहांनी सुद्धा दखल घेतली त्याची. पंतप्रधान मोदींचं ट्विट आलेलं आहे. अमित शहा काश्मीरसाठी रवाना झालेले आहेत. पर्सनली त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अर्जंट मीटिंग घेतली. पुढे काय बघायला मिळू शकतं आपल्याला? नाही, याच्या बाबतीमध्ये आपली पॉलिसी ही पूर्णपणे झिरो टॉलरन्स अशा प्रकारची पॉलिसी आहे. आणि आपण यासाठीच JNK मधले आपला जो एकूण प्रेझेन्स आहे तो देखील इंटॅक्ट आहे. मुळात मुद्दा जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीमधला आता ह्या ज्या सगळ्या पाक पुरस्कृत संघटना आहे ह्या पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होणं हा आपल्यासाठी निश्चितपणे एक धोक्याचा संदेश असं आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे त्यांनी आपला पॅटर्न जो आहे तो बदलला. आता सुरक्षा रक्षकांपेक्षा किंवा सैनिकांपेक्षा ते आता टुरिस्ट असतील, धार्मिक जे त्या ठिकाणी येतात यात्रेकरू आहेत त्यांचे असतील, किंवा आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जे प्रोजेक्ट JNK मध्ये चाललेले आहेत त्याच्यावरती काम करणारे मजूर असतील, त्यांना प्रामुख्याने टार्गेट करता आहेत, त्यांना मारता आहेत, जेणेकरून या ठिकाणी जे बाहेरचे JNKच्या बाहेरचे लोक आहेत तिथे फारसे येऊ नयेत. एक पद्धतीची दहशत प्रचंड निर्माण व्हावी आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा जो जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा तडा जावा. कारण जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा फार मोठा कणा हा पर्यटनाचा आहे आणि पर्यटनामधनं प्रचंड मोठा रेव्हेन्यू तिथल्या स्थानिक लोकांना मिळतो आहे. मग ते हॉटेलिंग असेल, बाकीच्या अनेक क्षेत्र त्यामध्ये आहेत, ट्रॅव्हलचा आहे आणि ज्याच्यातनं खूप मोठा रेव्हेन्यू जनरेट होतो. तो कुठेतरी खंडित करणं हा अत्यंत महत्वाचा त्यांचा उद्देश आहे. आणि मला असं वाटतं की आपण गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने जम्मू आणि काश्मीरच्या आर्थिक विकासाला हातभार लावलेला आहे तो कुठेतरी पाकिस्तानच्या डोळ्यामध्ये येतो आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पुन्हा एकदा हे सगळे दहशतवादी सक्रिय झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आपल्याला तुम्ही जसं पॅटर्नचा उल्लेख केला, हा पॅटर्न वारंवार बदलतोय. म्हणजे एक काळ असा होता की काश्मीरी हिंदूंना टार्गेट केलं जात होतं, त्यानंतर सुरक्षा दलं टार्गेट होत होती, पर्यटक टार्गेट व्हायला लागलेले आहेत. हा सगळा पॅटर्न सतत काश्मीरमध्ये बदलताना दिसायला लागलेला आहे. आणि जसं आता ढगे सर आणि देवाणकर सर दोघांनी आपल्याला सांगितलं की काश्मीरमध्ये पर्यटकांवरती हा हल्ला करून दहशतवादी नेमका कोणता संदेश देऊ पाहतात हे पाहणं, त्याचं विश्लेषण होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अमित शहा सध्या पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हे घटना घडलेली आहे त्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. त्यासाठी ते श्रीनगरच्या दिशेने रवाना सुद्धा झालेले आहेत. आणि 27 पर्यटकांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त होते. पुलवामा नंतरचा हा अशा प्रकारचा एवढा मोठ्या प्रमाणातला हा पहिला हल्ला म्हणावा लागेल. जम्मू काश्मीरच्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्याची घटना आहे आणि ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते. पहलगाम पासून हे बैसरन खोरं काहीसं दूर अंतरावरती आहे. त्या भागामध्ये पर्यटकांच्या वाहनांची गर्दीही होती आणि त्यामुळे मदत वेळेवर पोहोचण्यात इथे काहीसा उशीर झाला अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. मात्र सुरक्षा दलांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जखमींना रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम सुरू युद्धपातळीवरती केलेलं होतं. अनेक जखमींना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. मात्र तरीही मृतांचा आकडा हा बऱ्यापैकी मोठा झालेला आहे.
आणि याच संदर्भात काही तज्ज्ञांकडनं प्रतिक्रिया येत आहेत, आपण बघूया. टेररिस्ट बॉर्डर के एरिया से अंदर आते हैं उसी जगह से जो यहाँ से आ रहे हैं. 8-10 किलोमीटर दूर बॉर्डर से उनके फॉर्मिंग अप एरियाज होते हैं. वहाँ आर्मी के, पाकिस्तान आर्मी के हैंडलर्स उनको लॉन्च करते हैं और फिर वो अंदर आते हैं. स्लीपर सेल्स उनको रिसीव करते हैं और वो अपने काम को अंजाम देते हैं. इस काम को अंजाम देने के लिए वो कुछ दिन पहले आ गए थे. आराम से उन्होंने प्लान किया, सब कुछ करके अपना कार्यक्रम को अंजाम दिया. ये तो ठीक है. इसको दूर इस करने का तरीका ये है कि आप तो पहले आपकी सिक्योरिटी फोर्सेस एक कमांड एंड कंट्रोल में होनी चाहिए. पूरी जम्मू एंड कश्मीर के एरिया में एक कमांड एंड कंट्रोल. और फिर प्रॉब्लम उसकी आती है कि कई जो फोर्सेस होती हैं वो नहीं चाहती कि उनकी डायरेक्टर जनरलशिप चली जाए, वो आर्मी के अंडर आ जाएं या किसी और कमांडर के अंडर में आ जाएं. टर्फ हैंडलिंग जिसको कहते हैं, अपनी टर्फ को बचा के रखना चाहते हैं. पॉलिटिकल उसके एंगल आ जाते हैं बीच में. ब्यूरोक्रेसी, फौज के, आईपीएस, पुलिस और फौज के बीच में संघर्ष की बातें शुरू हो जाती हैं. एक तो ये बड़ी बड़ी प्रॉब्लम है. दूसरी फिर प्रॉब्लम आती है कि ये स्लीपर सेल्स इनको मदद कर रहे हैं, छुपा के रखते हैं गुफाओं में, तहखानों में, अपने घरों में बड़े आराम से एज अ फैमिली मेंबर रखते हैं. ये प्रॉब्लम है.